उन्हाळ्यात कूलर ही घराघरातील एक आवश्यक वस्तू बनलेली आहे, पण अनेकदा कूलर थंड हवा देणं बंद करतं. जर तुमचा कूलर हल्ली पूर्वीसारखी थंड हवा देत नसेल तर काळजी करू नका. काही साध्या टिप्सच्या मदतीनं तुम्ही तुमचा कूलर पुन्हा थंड आणि कार्यक्षम बनवू शकता. या टिप्स तुमच्या कूलरला AC सारखी थंड हवा देणारा बनवतील आणि यासाठी तुम्हाला ₹1 खर्च करावा लागणार नाही. 1. जाळी आणि कूलिंग पॅड स्वच्छ करा. कूलरच्या हवा कमी होण्याचं एक कारण म्हणजे जाळी आणि पॅड्समधील धूळ, घाण किंवा गंजलेली जाळी किंवा पॅड्स हवा वाया घालवतात. दर 1-2 आठवड्यांनी त्यांना पाण्याने स्वच्छ करा. पॅड्सची सफाई केली तर हवा सहजपणे थंड होईल आणि कूलरची कार्यक्षमता सुधारेल. 2. थंड पाणी किंवा बर्फ वापरा. कूलरच्या टाकीमध्ये थंड पाणी आणि बर्फ टाका. गरम पाणी वापरणं कधीही टाळा, कारण त्यामुळे पॅड्सवरून पाणी थंड होण्यास वेळ लागतो आणि कूलर गरम हवा फेकतो. थंड पाणी आणि बर्फ वापरणं कूलरच्या कार्यक्षमतेला झपाट्यानं वाढवतं. 3. कूलर खिडकीजवळ ठेवा. कूलर ताजी हवा मिळवण्यासाठी खिडकीजवळ किंवा मोकळ्या जागेत ठेवा. बंद खोलीत कूलरला हवा मिळत नाही, ज्यामुळे हवा कमी होण्याची शक्यता असते. खिडकीजवळ ठेवल्यास हवा दुरुस्तपणे सर्क्युलेट होईल आणि कूलर जास्त प्रभावी होईल. पंखा आणि कूलर एकत्र वापरा. कूलरची थंड हवा चांगली पसरवण्यासाठी पंखा वापरणं फार उपयुक्त आहे. पंख्यामुळे हवेचा प्रवाह वाढतो आणि खोली लवकर थंड होते, पण पंखा खूप वेगाने चालवू नका, यामुळे थंड हवा कमी होईल. मध्यम वेगाचा पंखा वापरणं सर्वोत्तम ठरेल. मोटार आणि पंप तपासा. कूलरची मोटर किंवा पंप योग्यरित्या काम करत नसल्यास थंड हवा येणं थांबतं. पंप तपासा आणि त्याचं कार्यप्रदर्शन सुनिश्चित करा. जर पंप बिघडला असेल तर तो बदला किंवा दुरुस्त करा. तसेच मोटरच्या कार्यक्षमतेची तपासणी करा. उच्च दर्जाचे कूलिंग पॅड्स वापरणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कूलरची नियमितपणे साफसफाई करा. कूलरच्या टाकीची पातळी नेहमी काटोकाट ठेवा. पाणी जास्त वाहू देऊ नका. मोटार आणि पंप संबंधित समस्यांसाठी विश्वासू टेक्निशियनच्या मदतीनं त्वरित दुरुस्ती करा.